नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्र तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये धारासूर मर्दाने प्रवेशद्वाराच्या या चौकामध्ये एक सर्वपक्षीय एक आंदोलन छेडलं गेलंय। ते आंदोलन कशासाठी आहे आणि कचरा डेपूचा त्रास पूर्ण शहरवासियाला कसा होतो, वारंवार नगरपालिका लबाड बोलते। कचरा डेपू हलवण्यासाठी मागील 5 वर्षापासून आंदोलन छेडले जातात, तरी सुद्धा नगरपालिका या गोष्टीकडे दुर्लक्ष करते। फक्त कर टॅक्स वसूल करण्यामध्ये हे नगरपालिका सज्ज आहे। गोरगरिबाला, सर्वसामान्य माणसाला जेवढा त्रास होतो तेवढा त्रास हटवण्याचं काम किंवा त्रास बंद करण्याचं काम नगरपालिका करत नाही। का करत नाही, कशासाठी करत नाही, यासाठी आज शहरामध्ये आंदोलन आहे। आपण या विषयावर विचारूया। या ठिकाणी आंदोलनाला आलेल्या सर्व कार्यकर्त्याला विचारूया नेमका काय प्रकार आहे हा तो काय नेमकं। सर, आपलं नाव सांगा। मी सरफराज काझी, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे। आज सर्व पक्षीय आंदोलन आहे इथं 10 तारखेला आपण सगळे शहरवासी इथे जमलेलो आहोत। कारण जे शहराच्या मधोमध कचरा डेपो आहे तो कचरा डेपो स्थलांतर करण्याचे आदेश यांना 10 वर्षापूर्वी मिळाले असताना सुद्धा आतापर्यंत कचरा डेपो स्थलांतरित झालेला नाहीये। हे पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा आहे की हे कचरा डेपो मध्ये जो कचरा दररोज साठतो तो कचरा सेग्रिगेट न करता, मशीन मध्ये न घालता दररोज त्या कचऱ्याला संध्याकाळी पेटून दिलं जातं। आणि ते पेटून दिलेला कचरा पूर्ण गावभर त्याचं धूर होतं। अक्षरशः हे ब्लॅक काश्मीर झाल्यासारखं होतं। काश्मीरमध्ये कसा धूर पसरतो, दिल्लीमध्ये कसा धूर पसरतो आणि तो धूर हा लंग्स मध्ये जातो। लहान लहान मुलं आजारी पडतायत, त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। सर्वात जास्त इथं दम्याचे पेशंट तुम्हाला वाटलेले दिसतील। 10 वर्षापासून जर हे लोक असं वागत असतील, लहान मुलांच्या जीवाशी खेळत असतील, तर ह्यांच्यावर का गुन्हे दाखल करण्यात येऊ नये। नगरपालिकेच्या शिव मॅडम, या मॅडमला वारंवार आम्ही विचारलं, कचरा डेपू जे दुरुस्त करणारे कचरा आहे ती मशीन जी होती 1 कोटी रुपयाची, ती मशीनच विकली गेली। कुणाला विकली, कुठं गेली, बंगालमध्ये गेली, नेमका काय प्रकार आहे हा भ्रष्टाचाराचा उच्चांक आहे। याच्याबद्दल काय मत आहे? मुद्दा काय माहिती इकडे आमचं म्हणणं आहे की मशीन गेली, तुम्ही म्हणाले मशीन गेली, मशीनचा आमचा काय संबंध आहे? आमची मागणी फक्त काय, लेकर मतलब बच्चे, छोटे बच्चे, बड़े बच्चे, इनो बीमार पड़ेगी ये मत दाम। वो मशीन कौन बिका, हमको क्या लेना देना मशीन से? मुद्दा हा आहे की जो अज्ञात व्यक्ती दररोज संध्याकाळी 10 वाजता कचरा पेटवून देतो त्याच्यावर आतापर्यंत कारवाई का झालेली नाहीये? त्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल का झालेला नाहीये? प्रशासन असं हातावर हात धरून का बसलेला आहे? प्रशासनाला हे कळत नाही का? पोलीस प्रशासनाला हे कळत नाही का की दररोज कचरा पेटवला जातो, लोकांच्या नरड्याला खास म्हणजे फास पडण्याची वेळ आलेली आहे आणि आतापर्यंत तो कचरा विझवला जात नाही। तो कचरा का जाळला जातो? आमच्या नागरिकांचा प्रश्न आहे, तो कचरा दररोज का जाळला जातो? त्याला कोण जबाबदार आहे? 10 वर्ष लढा देता। या ठिकाणी नगरपालिकेच्या शिव मॅडम आहेत, नगरपालिकेच्या शिव मॅडम आहेत। शिव मॅडम 10 वर्ष झाले, इकडे बघा, इकडे मॅडम 10 वर्षापासून नाही, अहो इकडे 3 वर्षापासून आहेत। आतापर्यंत सुद्धा शिव मॅडमने याच्यावर कारवाई केली नाही। काय मत आहे तुमचं? बघा, मुद्दा काय आहे तुम्ही लक्षात घ्या। हे कुठल्या व्यक्ती अधिकाऱ्याचं काम नाहीये, हे पूर्ण प्रशासनाची जबाबदारी आहे। याच्यामध्ये कलेक्टर प्रशासन सुद्धा येते का? कलेक्टर निवासी जिल्हाधिकारी काय डोळे झाकून बसलेत का? त्यांना दिसत नाही का त्या ह्या शहरामध्ये राहत नाहीत का? त्यांचा ह्या लोकांचा जीव काय असाच आहे का? तुम्हाला कोण निष्क्रिय काम करतात? त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी हे निष्क्रिय आहेत, निवासी जिल्हाधिकारी निष्क्रिय आहेत, तहसीलदार निष्क्रिय आहेत, नगरपालिकेचे सीओ प्रशासन निष्क्रिय आहे। कारण आतापर्यंत त्यांनी जे कारवाई करायची होती ती केलेली नाही, हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। काय म्हणणं आहे साहेब? नगरपालिकाला आरोग्याशी, जनतेशी खेळ खेळत आहे नगरपालिका ही। नगरपालिका तुम्ही स्लॅबवर जावा, धूर एवढं पसरतो की श्वास लेणं कठीण झालंय। तुम्ही बेडवर झोपा, इथपर्यंत तुम्हाला ही धूर येत आहे। तुम्ही जेवायला बसला तरी धूर तुमच्या ही जात आहे। मेडिकल मध्ये एवढे पेशंट यायला लागले, डॉक्टर दवाखाने सगळे इतके फुल भरलेले आहेत इथं की सगळ्याला खोकला झालेला आहे। खोकल्याचं औषध सुद्धा इथं भेटणं कठीण झालं। आपण पुढे या, इकडे या, इकडल्या पोलीस प्रशासन एक मिनिट काय म्हणणं आहे? काय साहेब, आज ही सर्वपक्षीय आंदोलन झालंय, कचरा डेपो हलवण्यासाठी हे आंदोलन झालंय।
आणि कचरा डेपो मागील 5 वर्षापासून हलवला जात नाही. नेमकं कोण निष्क्रिय वाटतं तुम्हाला? बघा, ह्या कचरा डेपोचा प्रश्न मुळात आहे ना, आपलं शहरवासी हे सहनशील आहे आणि त्याचा फायदा देते का त्याच्या प्रशासन? सहनशीलतेचा अंत हे प्रशासन पाहत आहे. कोण कोण गुन्हेगार वाढते अधिकारी? त्याच्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, शासन. बघा, 1991 ला डीपी प्लॅन मंजूर झाला. 1991च्या डीपी प्लॅन मध्ये हा कचरा डेपो हा कालबाह्य झालाय. आणि 2008 मध्ये एक डीपी प्लॅन मध्ये 20 एकर जागा गावसूत रोडला घेतलेली आहे. तिथं जायचं काम कुणाचं आहे? प्रशासनाचं. कुणाला सुद्धा देणं घेणं नाही. जे नगरसेवक निवडून गेलेले आहेत त्यांच्या गुत्तेदारीमुळे एकमेकाच्या हाताखाली हात अडकलेत, पायाखाली हात अडकलेत, म्हणून नगरसेवक पब्लिकचं काम करत नाहीत असा जनतेचा आरोप आहे. काय मत आहे? बिलकुल, मी सुद्धा सदा सहमत आहे की नगरसेवक जर सक्षम असते आणि नगरसेवकांनी जर आवाज उठवला असता तर आज हे जनतेच्या जिव्हाळ्याशी खेळण्याचा विषय आला असता ना. नगरपालिकामध्ये नगरसेवकांनी आवाज उठवायला पाहिजे. 20 एकर जागा का उठवलं जात नाही? का उठवलं जात नाही? तो प्रश्न त्यांना परंतु त्याच्यामध्ये हा विषय इतका जिव्हाळ्याचा विषय आहे, सिरियस आहे. आणि आता हे कचरा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत. प्रदूषण महामंडळाचे व्यवस्थापन कसं करायचे त्याचे काय गाईडलाईन. शब्द दिला नगरपालिकेने? आज नगरपालिकेने शब्द दिलाय की बाबा आम्ही तिथं ते जाळपाळ वगैरे काय होणार नाही, काहीतरी फवारणी वगैरे करून त्याची विल्हेवाट व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न जे नियम प्रदूषण नियंत्रण महामंडळाने घालून दिलेत त्या नियमाप्रमाणे वागो असं सांगितलेलं आहे. परंतु कचरा डेपो हलवण्याचा शब्द दिलेला नाही. आम्ही त्यांना 10 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. हा कचरा डेपो जर हल्ला नाही तर त्यांना तीव्र आंदोलनाला समोर जावं लागणार आहे. अजून कोण आहे बघा? नगरसेवक या. नगरसेवक बाबा मुजावर बोला तुम्ही काय शब्द दिला आज सांगा. तुम्हाला बोलावं लागेल साहेब, जनतेचं मतदान तुम्ही घेतलंय. काय म्हणणं आहे तुमचं? कचरा डिपोतून हलवून तिकडे जावं पाहिजे. पण दिलाय काय शब्द तुम्हाला नगरपालिकेनं आज? 2011 मध्ये ठराव झालता. ठराव होऊ द्या पण आज आंदोलनाच्या माध्यमातून इथं नगरपालिकेचे कर्मचारी आले होते. त्यांनी तुम्हाला काय शब्द दिलाय? शब्द दिला लवकर हे करून. लवकर म्हणजे काय? अल्टिमेट केलं तुम्ही दिलंय 10 दिवसाचं. 10 दिवस. मग त्यांनी काय सांगितलं? अल्टिमेटला काय उत्तर दिले त्यांनी? 10 दिवसामध्ये प्रयत्न करतो म्हणले. तर हे आंदोलन झालेलं आहे. 10 दिवसामध्ये प्रयत्न करतो आणि कचरा डेपो हलवतो अशा पद्धतीचं नगरपालिकेचं म्हणणं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी योग्य ती कारवाई करतील का आणि कचरा डेपो हलवतील का याकडे लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.